सप्रेम जय महाराष्ट्र. शिवसेनेच्या अटीतटीच्या या सर्व कालखंडामध्ये आपण सर्वांनी पाहिलात. शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलं ते तुम्हा सर्वांच्या समोर आहे. या अशा लढाईमध्ये, या अशा संघर्षाच्या काळामध्ये शिवसेनेच्या पाठीशी जे ठामपणे उभे राहिले, अशा काही मोजक्या वाघांमध्ये, होय वाघच म्हणावं लागेल, जे संसद रत्न आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत. 5 खासदार असतील शिवसेनेमध्ये, 13, 14, 15 खासदार आमदार असतील. पण लक्षात घ्या, या अशा काळामध्ये शिवसेनेच्या पाठीशी जे ठामपणे उभे राहिले त्या खासदारांचं आज इथे खरंच कौतुक करावं असं वाटतं. आज ज्यावेळेस त्यांना जवळपास 3ऱ्यांदा खासदारकीची पक्षाकडनं तिकीट मिळते आणि विजयाची हॅट्रिक करण्याच्या मार्गावर सध्या ते आहेत, अशा वेळेस त्यांची ग्रेट बेट जर घेतलीच नाही तर काहीतरी चुकचुकल्यासारखं नक्कीच वाटेल. आज आपण पोहोचलोय दक्षिण मुंबईमध्ये. दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विद्यमान खासदार, शिवसेनेचे उमेदवार अरविंद भाई सावंत. खरं तर भाईंचा परिचय करून घेण्याची विशेष महाराष्ट्राला गरज नाही, महाराष्ट्राला का उगा हिंदुस्थानाला गरज नाही. कारण भाईंचा परिचय हा त्यांनी स्वतः संसदेमध्ये अनेकदा करून दिला आपल्या कामांच्या मार्फत. भाईंचा परिचय त्यांच्या वाखाणण्याजोग्या भाषणांच्या मार्फत त्यांनी स्वतः करून दिला आहे. त्यामुळेच की काय, संसदेने त्यांना सर्वोच्च असा संसदेतला पुरस्कार देखील दिलेले आहे. संसदेमध्ये ज्यांची उपस्थिती जवळपास मला वाटतं 90% पार आहे, ज्यांनी सर्वात जास्त बिल मांडले गेले, ज्यांच्याकडनं सर्वात जास्त प्रश्न उपस्थित केले गेले, असे आमचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे 3ऱ्यांदा आपल्या महाविकास आघाडीचे असतील, इंडिया आघाडीचे उमेदवार अरविंद भाई सावंत आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण आज थोडीशी चर्चा करतोय, त्यांच्या मतदारसंघाविषयी चर्चा करतोय. भाई, सर्वप्रथम शिवसेना एक वादळ आणि सर्वसामान्य शिवसैनिक जे पाहत आहेत, सर्वसामान्य संविधानप्रेमी नागरिक आपल्याला जे पाहत आहेत, त्या सर्वांसाठी, त्या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला खरं तर शुभेच्छा देतो आपल्या उमेदवारीसाठी आणि विजयासाठी. 4 जूनला विजय गुलाल तर उधळलेलाच. पण काही प्रश्न जे सर्वसामान्यांच्या मनात आहेत ते तुम्हाला आज मी विचारतोय. सध्या देशामध्ये जे वातावरण चालू आहे, हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं वातावरण सुरू आहे, अशा या हुकुमशाहीमध्ये भाई कुठून ही एनर्जी येते की या सगळ्या हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहावं, त्याच्या विरोधात आवाज उचलावा? ही शक्ती नेमकी येते कुठून? की बाळासाहेबांचं बाळकडू? मला वाटतं मी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव पण बाळकडू होतं. अरे, पहिल्यांदा सगळ्यांना जय महाराष्ट्र. याचा चॅनल म्हणजे ते जय महाराष्ट्र नाही म्हणाल तर परत इथे विचारायला, तुझ्या चॅनलवर जय महाराष्ट्र नाही म्हटलं ते चालेल. ते आमच्या रक्तात आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या संबंध आयुष्यामध्ये जे चढ उतार पाहिलेत आणि त्या प्रत्येक चढ उतारामध्ये ते जसे वागलेत, त्याचं कुठेतरी बाळकडू एक तवशौर्याचा एकच औषधी असं आपण म्हणतो ना, तशातला एक अंश मिळतो आपल्याला कुठूनतरी. म्हणजे ते असं नेहमी म्हणजे बाहेर वादळ चालू असताना तेव्हा आपण शांत राहावं आणि जेव्हा बाहेर शांत असतं तेव्हा आपण वादळ निर्माण करावं, असं शिवसेना प्रमुख वादळच निर्माण करत आलेली आहेत. त्यामुळे तो संस्कार आहेच आणि त्यामुळं असं कधी ढळलो नाही. मनात पुसटसा सुद्धा कधी असा वाकडा विचार नाही आला आहे. अरे, ज्यांनी म्हणजे मी नेहमी कदाचित खास करून शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत असताना मी असं म्हणतो, तुमची ओळख काय? तर माझी ओळख काय, मी अरविंद गणपत सावंत. मग गणपतरावांचा मुलगा म्हणून तुम्ही मला जय महाराष्ट्र करता, की वंदनीय शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुम्ही मला जय महाराष्ट्र करता? मला जय महाराष्ट्र केला जातो लोक रस्त्यात भेटल्यानंतर, बाई जय महाराष्ट्र का? जय महाराष्ट्र मला नसतो, तो वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला असतो. त्यातच आमची ओळख निर्माण झाली. ती ओळख ज्यांनी दिली त्या मातापित्यासारख्यांना विसरावं हा कृतज्ञपणा ना माझ्या आईबापांनी, जन्मदात्या आईबापांनी शिकवला, शिवसेना प्रमुख तर नाहीच नाही. भाई, जवळपास गटप्रमुख, शाखा प्रमुख असेल किंवा नगरसेवक, खासदारकीपर्यंतचा प्रवास, केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास, ज्या शिवसेना या पक्षातून आपण ह्या सर्व पदांना गवसणी घातली, भविष्यामध्ये आणखी आपल्यासमोर काय काय अजून चांगलं वाढून ठेवलेलं असणार आहे. कारण आपण एक निष्ठावंत आहात. पण कुठेही एवढ्या वरच्या पदांपर्यंत गेल्यानंतर आपले पाय जमिनीवर राहत आहेत. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, ते आपल्यामध्ये तो मची बाधा किंवा ती गर्वाची बाधा येत नाहीये का? असं म्हणजे हे सगळं कुठून, ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात सर? त्याला एकच, वंदनीय शिवसेना प्रमुख. त्यांनी एवढं घडवलं, त्यांनी स्वतःला काय घेतलं? पण तुम्ही असं म्हण, मी नगरसेवक नव्हतो बरं का कधी. मी थेट 1996 साली आमदार झालो. तो सुद्धा त्यांनी मला दम दिला. म्हणजे मला म्हणाले, लोकही ते रांग लावून बसले तो आमदारकीला, मला विधान परिषद, तू असं काय म्हणतो नको म्हणून मला? म्हटलं नाही साहेब, मी तुमच्यावर असतो ह्याच्यात मला मोठा जास्त आनंद होतो. मी तुला त्या इंजिनियरला सांगा हा माझा मुलगा आहे, त्याला आमदार करा. आणि मग आम्ही आमदार झालो.
तर त्या संबंध 30 वर्षाच्या म्हणजे पहिलं साधारणपणे 66 ते 96 त्या संबंध काळामध्ये मला जे काय पाहिलं, साहेबांनी मला केव्हा तरी चुकून मागून पाहिलं, जवळून पाहिलं, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दलचं एक प्रेम दिसत होतं मला ते सारखं. पण जरासं आजारी पडलो आणि मी त्यांना कळवलं नाही, तर त्यांनी फटकन फोन मला कळवलं का नाही. म्हटलं अहो तुमच्या मागे जगाचा व्याप आहे, मला जरासं काय पाठदुखी जायचं तुम्हाला काय. नाही नाही मी डॉक्टर पाठवतो. हे प्रेम कुठे मिळालो? शिवसेनेमध्ये. ज्यांनी हा कृतज्ञपणा केला आहे ना, म्हणून मला कधी ते मग संताप येतो. अरे अरे स्वतःचे मुलं बाळं नाही विचारत नाहीत कोण माणसं, अपतेष्ट नाही. एका राजकीय पक्षाचा विश्वाच्या पातळीवरचा नेता एका सामान्य शिवसैनिकाची काळजी घेतो, हे कुठल्या पक्षात आहे हो? याची त्याची त्याची तुम्हाला किंमत करता येईल का? आणि तरी सुद्धा तुम्ही कृतज्ञपणा करता, तेव्हा मनाला प्रचंड सल लागते. साहेबांनी अतिशय निर्मळ प्रेम शिवसैनिकांवर जो वाक्यच आहे बरं. आमच्यासारखे थोडेसे जरा वरच्या पदावर आल्याबरोबर एक लक्षात ठेव, सगळ्यांना सांगायचे ते शिवसैनिकाला जपा. तो कसा असेल, वेडा असेल, रांगडा असेल, सांगडा, शहादा असेल, हुशार असेल, शहाणा कसाही असू दे, तो शिवसैनिक आहे ना, त्याला जपा. हा मंत्र आहे, हा सुद्धा नेत्यांना मंत्र आहे बरं. आबासारख्यांना आपल्याला जपता आलं पाहिजे सैनिकांना. कामगारांच्या प्रती तुमचं असलेलं प्रेम, तुम्ही ज्या प्रकारे MTNL असेल, ज्या प्रकारे तुमचा तो मंतरलेला काळ होता, शिवसेनेचा पूर्वीचा काळ, हा रस्त्यांवरचा अगदी दगडं खाण्यापर्यंत, लाठ्या खाट्या खाण्यापर्यंत, पोलिसांचा मार मरेस्तोर खाण्यापर्यंतचा तुम्ही तुमच्या म्हणजे त्या वयापासून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला आहात. शिवसेनेमध्ये बघा काळाप्रमाणे बदल होत जातात, पक्षांमध्ये ते अमूलाग्र बदल होत जातात. शिवसेना आजही तशीच आहे जशी आधी होती त्या काळामध्ये. पुल्लिंग तसंच असतं, ते काळानुरूप त्याचे प्रकाशमान होत असतात. ते म्हणजे ते लोलकासारखं आहे किंवा हिऱ्यासारखं आहे. ते जसं असा काळ असेल तसं, जर लाईट आहे का, प्रकाश आहे का, अंधार आहे का, तसं तसं त्याचे तेज दिसत असतं. तसं ते शिवसेनेचं आहे. सत्तेत असताना आपणच आपल्याविरुद्ध संघर्ष कशासाठी करायचा असतो. म्हणून मुळात आधी सत्ता कशासाठी हवी हेच कळलं पाहिजे. की वंदनीय शिवसेना, पण तिथं एक मोठं बोधवाक्य आहे, सत्ता हे आमचं साधन आहे, साध्य नव्हे. ते जनसेवेचं साधन म्हणून तुम्ही वापरलं तर वादाचा विषयच कुठे येतो. बाई, पण समोर आता पाहिलं तर देशामध्ये जवळपास 5,500 कोटींच्या आसपास रक्कम पकडली गेली. त्याच्यात सोनं असेल, त्याच्यात ड्रग्ज असतील, इतका पैशाचा महापूर, 5,500 कोटी आतापर्यंतचा, अजून 4थ्या आणि 5व्या टप्प्याचं मतदान बाकी आहे. या सगळ्या पैशाच्या महापुरामध्ये, या सगळ्या संपत्तीच्या महापुरामध्ये आपण कुठेतरी कमी पडू अशी भीती नाही वाटत कधी? मन धजावतं थोडंसं हे पाहिल्यानंतर, इतकं प्रदूषित झालेलं पाहिल्यानंतर. म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध ढोल बडवणारे सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी. इलेक्ट्रॉल बॉन्डचं त्यांचा भ्रष्टाचार आहे, PM केअर हा फंड हा भ्रष्टाचार आहे. ते स्वतःच भ्रष्टाचारी आहेत. पण त्यांची सगळी दांभिकपणा एवढ्या, मला कसं वाटतं त्यांना जाण्याची नाही मनाची कशी लाज वाटत नाही. मला आश्चर्य वाटत राहतं. म्हणजे काल तुला मी शिव्या दिल्या, हा नालायक आहे, चोर आहे, परवा आहे, याने असं असं केलेलं आहे, यांनी लुटलं आहे. दुसरी अशी माझ्या पक्षात ये, तुला मंत्री करतो, तुला आणखीन काय करतो. मला जनाची नाही म्हणायची तरी लाज वाटली. म्हणजे लोक मला विचारतील ना, रे भाऊ काल त्याला तू काय बोलला आणि आज काय करतोय. म्हणजे आमच्याकडे वजेशीर आहे. ते ग्रेट मुख्यमंत्री मुख्यमंत्री ते तिकडे डोंबिवलीला बोलले होते, साहेब मी यांच्या बाजूला भांडी लावून बसू शकत नाही, हे कुठलंही काम करत नाही, हे लोकांना त्रास देतात, शिवसेनेचं काम करत नाहीत, मांडीला मांडी लावून बसत नाही म्हणाला माणूस, जाऊन डायरेक्ट मांडीवर बसला ना रे. जनाची नाही मनाची. लोक इतकी वेळी समजता का रे तुम्ही, का त्यांना तुम्ही गृहीत धरता, तुम्ही कसंही वागावं आणि त्यांनी फरफटत यावं. हे महाराष्ट्राला तर शोभणार नाही. आता भ्रष्टाचाराचा विषय निघाला म्हणजे अखंड बुडालेले आहेत भ्रष्टाचार. अगदी अगदी. म्हणजे तुम्ही सांगतो, एकच उदाहरण देतो. 1966 साली शिवसेना निर्माण झाली. आमच्या शाखा काय, कुठल्या तरी टपरीवर उभं राहायचो आम्ही. शाखा मुंबईत सुद्धा, कार्यालय कुठे होतं, साध्याही शाखाबरोबर एका ठिकाणी उभं राहायचा. आम्ही सगळे तिथे टवळकी बसलेलं असं, काहीतरी काम निघायचं, कुठे आंदोलन झालं, आस्ते 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 शाखा उभ्या राहिल्या. त्या शाखा झोपडपट्ट्यांसारखी, म्हणजे पत्र्याची शेड आहे, येऊ आहे तेव्हा आहे, कुठे जागा मिळेल त्याच्यात उभा राहिला. आमच्या शाखा कष्टानं, सैनिकांच्या कष्टानं, घामानं उभं राहिला. आणि यांच्या 1984 पर्यंत
भाजपचं मुंबईमध्ये एकमेव दादरला छोटं मोठं कार्यालय होतं. कार्यालय सुद्धा नव्हतं अखंड मुंबईत. ते 96 नंतर आमचं ते बंधन बिंतन तिकडे केलं ना, रामभाऊ माळगी प्रतिष्ठान वगैरे, ते नंतर आहे बरं का. काही नव्हतं, कार्यालय नव्हती, माणसं तर नव्हती. माणसं आमचीच घेऊन तिकडे द्यायची त्यांना. ये रे कमळ आणि आपण एकच आहोत, आमच्या घेऊन उभं राहा. ते फसवणुकीचे धंदे करत बसले ते लोक. आणि हे जे काय आहे ना, हे लक्षात घेतलं पाहिजे की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या मुळे भाजपा वाढली. त्यांनी साथ दिली नसती ना तर लोकांनी तुम्हाला लाथ दिली असती. त्यांची साथ होती म्हणून तुम्हाला लाथ मिळत नव्हती. म्हणजे ह्याच कमळाने शिवसेनेच्या जीवावर मोठं होऊन शिवसेनेचं धनुष्य तर चोरलंच, पण ज्या दिवशी हे धनुष्य गोठवलं गेलं, तुम्हाला माहीत असावं जवळपास 3-3.5 कोटी लोकांच्या मोबाईल स्टेटसवर मशाल झळकत होती. ही एवढी 3.5 कोटींची जी जनता आपल्या स्टेटसला मशाल ठेवू शकते, तर महाराष्ट्रात ज्यावेळेस हे 4 जूनचे निकाल लागतील, तुम्हाला वाटत नाही हा सगळा धुराळा पालापाचोळ्यासारखा उडून गेलेला असेल? एक सांगतो, चिन्ह गोठवलं नाही बरं, तो तर कृतज्ञपणाचा कळस आहे. भाजपचा पण कृतज्ञपणा, कारण ते काल परवा बोललेच, त्यांच्यामुळे मला चिन्ह आणि नाम बोलले ना काल परवाकडे. खरं बोलले ना, म्हणजे कायद्याने नाही मिळालं. 5 वर्षाचा आमदार पक्षावर कसा काय क्लेम करू शकतो? कुठल्याही आमदाराचा कालावधी हा 5 वर्षाचा आहे. ते 40 असतील ना, पक्षावर कसं क्लेम करू शकतात? पक्षही वेगळं आहे. त्या झाडावरची फळं म्हणून आमदार असतील, ती पडतील, झडतील, कुसतील, काही पिकतील. झाड तसंच आहे, वृक्ष. त्या वृक्षाला हात नाही लावायचं. तुम्ही सामना हे नाव, आमचं शिवसेना हे नाव आणि आमचं चिन्ह चोरलं शब्द वापरतात ना, खऱ्या अर्थानं चोरलं. कायद्याने नाही मिळालं तुम्हाला, म्हणून आम्हाला सगळ्यात चीड आहे ती त्याची आहे. तुम्ही तेवढं केलं तर सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे होतं की शिवसेना आणि शिवसैनिक कसा आहे आणि मराठी माणूस कसा आहे. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आम्हाला मशाल मिळेल टेम्परी. खरं तर ते काहीतरी गैरच झाले सगळं. आज ना उद्या तेही होईल, पण तिथं मिळाल्यानंतर पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत आम्ही जिंकलो ना मशाल घेऊन. तुमच्या मताप्रमाणे 3.5 कोटी लोकांनी पाहिली ना मशाल. ती मशाला दगदगते आहे लोकांच्या हृदयात, वाट पाहते कधी एकदा 20 तारीख येते आणि यांना धूळ चारतो. त्यामुळे ते सुरेश भटांच्या कवितासारखं आहे, हो, उशक्काल होता होता काळ रात्र आली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. त्या मशाली 20 तारखेला पेटलेल्या असतील, लक्षात ठेवा. कदाचित असंच मला वाटतं की अगोदर पेटल्याच आहेत काही जिल्ह्यांमध्ये. या मशालीची धग त्यांना सहन झाली नसती कमळाला, म्हणून आज तुम्ही पहा जवळपास सर्वच्या सर्व ठिकाणी म्हणजे 3-4 जागांचा अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या विरोधात, म्हणजे मूळ शिवसेनेच्या ओरिजिनल शिवसेनेच्या विरोधात कुठले उमेदवार नसतात त्यांच्या त्यांनी शिंदे गटाला असेल किंवा इतर कुठल्या गटांना असेल ते पुढे केलेलं आहे. आजही तुम्ही पाहिलात जवळपास 12 ते 13 जे 13 यांनी उमेदवार उभे केले आहेत शिंदे गटाने, त्यातले जवळपास 11 ठिकाणी फक्त शिवसेनेच्या विरोधात दिले. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये ती धमक, ती हिंमत नाही का मशालीची धग सहन करण्याची? कपटी लोक. पडलं तर पडले तर दाढीवाली. येस येस, कमळाने कशाला पडून घ्यायचं? कशाला पडून घ्यायचं? इतके धूर्त राजकारणी आहेत आणि त्यांना माहिती आहे याचं भुईसपाट होणार आहेत. तेही भुईसपाट झाले असते, पण मग उद्धवजींनी कमळाला हरवलं. हे नको आहे, ते पडले, आम्ही मोकळे. मेसेज जाऊ द्यायचं नव्हतं. ह्यालाच कपटी कारस्थान म्हणतात. आता हे चाणक्य बिणक्य नाहीत, कपटी लोक आहेत. अगदी भ्रष्टाचाराचा मगाशी विषय निघाला. आता ह्या आपल्या दक्षिण मुंबईमधून जे कोणी ह्यांच्या गटाचे असतील, कुणाचे असतील, जे उमेदवार असतील, त्या उमेदवारांचं आणि किरीट सोमयांचं किती जवळचं नातं होतं हे महाराष्ट्राने पाहिलं. अगदी जवळचं नातं. पण आता तेच किरीट सोमया कदाचित यांचे स्टार प्रचारक म्हणून येतील का? किंवा ज्या नरेंद्र मोदी, जे देशाचे पंतप्रधान, त्यांनी सांगितलं की आम्ही भ्रष्टाचारांना कधी जवळ करणार, खाऊंगा ना खाणे दूंगा, आता यांचेच प्रचार नरेंद्र मोदी करणार आहेत का देशाचे पंतप्रधान? करतायत ना. रेवण्णाचा प्रचार केला त्यांनी, तर बाकी यांचं काय घेऊन बसतो तुम्ही? म्हणजे किती वाईट आहे लक्षात घ्या तुम्ही. सत्तेसाठी काहीही करायची तयारी असते, काहीही. आणि निर्मला सीतारामनची मुलाखत घेतली तेव्हा त्यांना समोरच्या महिलेनं, अँकरने प्रश्न विचारला की तुम्ही भ्रष्टाचार, वी आर ओपन, वेलकम, दे आर वेलकम. भ्रष्टाचारी असा, खुनी असा, बलात्कारी असा, आमच्या पक्षात वेलकम आहे, असं त्यांचं उत्तर होतं बरं का. आणि नेमकं त्याच पद्धतीचं काम चालू आहे. माझ्या इकडे तेच सुरू आहे.
आरोप करणारे हेच, पकडणारे हेच, त्यांच्यावर नोटिसा देणारे हेच, खुलेआम त्यांनी सांगितलं सभागृहात त्यांच्याविरुद्ध बोलणारे हेच, स्वागत करणारे हेच, मांडीवर घेणारे हेच आणि तिकीट देणारे पण हेच. भाई खरं तर ज्या कोरोना काळाचा आपल्याला खरं तर देवाच्याही मनात तेच होतं की या महाराष्ट्राला अलगद हातात सांभाळणारे हे उद्धवजीच असू शकतात. त्यासाठीच का होईना त्याच काळामध्ये बरोबर उद्धवजींच्या हातामध्ये सत्ता आली आणि त्यानंतर या सर्वांना तर देवाच्या मनात ही गोष्ट असावी. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे उभा महाराष्ट्र. अरे माझ्या मनात तर बोलव तळाच्या पोडाप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राला जपलं बरं. अगदी अगदी त्यांच्यामुळे जगली महाराष्ट्रातली माणसं. तिकडे युपीमध्ये गंगा नदी प्रेतानं वाहत होती, जिथं बी जे पीचं राज्य आहे. गुजरातमध्ये बी जे पीचं राज्य आहे, तिथं ॲम्ब्युलन्समधनं प्रेतं पडत होती. शव जाळायला स्मशानात जागा नव्हती. इथं महाराष्ट्रात अतिशय घनदाट वस्तीमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रकोप होऊ नये याची काळजी घेणारा एक देव माणूस होता. त्याचं नाव उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. त्याही काळात महाराष्ट्रात जवळपास 48 ते 50 बिलियनच्या वर इन्व्हेस्टमेंट आली, ज्या काळात जगाचा गाडा ठप्प होता. आता सध्याच्या सर्वसामान्य परिस्थितीत देखील तेवढी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येत नाही. जी काही येते ती पळवली जाते. भाई तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रातले एक एक मुंबईचं महत्त्व करण्यासाठी सारेचे सारे उद्योगधंदे बाहेर विशेषतः गुजरातला आणि इतर भारतात जात आहेत, जिथे ह्यांची राज्य आहेत. मग हा महाराष्ट्र कमजोर करून इथे त्यांना महाराष्ट्र तरी देखील यांना राज्य करायचं आहे. म्हणजे आमचे उद्योगधंदे संपवून तुम्ही आमच्या मुलांना देशोडीला लावतायत का? म्हणून मुद्दा तिथंच खरा आहे. म्हणून मी निव्वळ मराठी माणूस नाही तर मुंबईकर हा शब्द आदरणीय उद्धवजींनी आणला. त्या मुंबईकरांनी याचा विचार केला पाहिजे की जेव्हा हे सगळे उद्योग तिकडे पळवले जातात तेव्हा गरीबातल्या गरीबाचा रोजगार तर जातोच आणि श्रीमंतांचा किंवा व्यावसायिकांचा धंदाही बुडतो. त्या सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. आत्ता हा खरं तर महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला आहे, महाराष्ट्र धर्मावरचा हल्ला आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. कारण लाचार सरकार आहे. 1 मे महाराष्ट्र दिन होता ना, मी त्या दिवशी बोललो 1 मे महाराष्ट्र दिन आहे, पण महाराष्ट्र आज दिन आहे. कारण लाचार त्याचं नेतृत्व करत आहे. आणि म्हणून हे सगळे उद्योग गेल्यानंतर बरं न काढणारी माणसं निवडणुकीला उभी राहतात. लाज नाही वाटत तुम्हाला? काय मुंबईसाठी महाराष्ट्रात तुम्ही आवाज तरी काढलात का? आणि तुमच्यासमोर हा अरविंद सावंत आहे. जा यूट्यूबवर आणि बघा, मांडा विषय. नाही तुम्हाला 100 ते 200 मला वाटतं माझे स्पीचेस मिळतील भाषणं लोकसभेत. आणि जनसामान्यांचं गोरगरिबापासनं सामान्य अगदी गरीब त्याच्या रेशनपासून त्याच्या इंधनापासून प्राथमिक शिक्षणापासून पेन्शनपर्यंत सगळ्या विषयावर बोलणारा अरविंद सावंत आहे. अगदी बरोबर. आणि ते काम आपण इतक्या ठामपणे करताना महाराष्ट्र ते पाहतोय. तुमचं काम संसदेतलं हे वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे तुमची जी अभ्यासपूर्ण भाषणं असतात आणि विशेषतः तुमच्या ह्या दक्षिण मुंबईचे प्रश्न मांडण्यापासून सारंच्या सारं महाराष्ट्राने पाहिलंय. अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की आता इथून पुढचे आतापर्यंत 10 वर्षामध्ये आपल्या विकास कामांना सगळ्यांनी संसदेत ऐकलेलं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपलं सरकार नसताना देखील निधी मंजूर करून घेणं याच्यासाठी खुबी लागते. कारण आपण विरोधी पक्षाचे खासदार आहोत. त्या खुबीने जो आपण निधी मंजूर करून घेता आणि त्या निधीमधून आपल्या प्रभागामध्ये आपल्या दक्षिण मुंबईच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण कामं करता, तसा पुढचा जो झालेल्या कामांविषयी काही ठळक 5 ते 6 कामं तुम्ही. नाही, मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे आत्ता हे नव्यानं फंड सुरू झाला. ते छोटी मोठी कामं होत राहतात, ती मोठी कामं नाही. लोकसभा ही काय आहे? कायदेमंडळ आहे. तिथे कायदे केले जातात, देशाची नीती ठरली जाते आणि त्या नीतीमध्ये सावधान राहावं लागतं खूप. म्हणजे 370 कायदा ॲब्रोगेट केला आम्ही. म्हणजे काय झालं? खरं आतंकवाद संपला का? भ्रष्टाचार संपला का? असे विषय आहेत. लक्षात घ्या की खुबीने पैसे आणणं ते देतच नाही तुम्हाला. त्यांचं एकदम मोठं प्रिन्सिपल आहे. तुम्ही आत्ता आपल्या महाराष्ट्रात विधानसभेमधल्या सगळ्या किंवा विधान परिषदेतल्या सगळ्या आमदारांचा आरडाओरडा ऐकलाय की नाही तुम्ही? मग खुबीने कुठून पैसे आणणार? ते ठरवतात. तू कोण? शिवसेना नाही द्यायचं. हा कोण? BJP. ह्याला लुटून दे. नाही राहिले तर खाऊन टाक, पण ते घेऊन जा तुम्ही तिकडनं. मग मुंबई महापालिका लुटले, सगळीकडे लुटले. हा अनैतिकपणा आहे. असं आम्ही सुद्धा आमची सत्ता असताना कधी वागलो नाही हो. फंड सारखंच ना, जो काम घेऊन. म्हणून बाळासाहेबांचं वाक्य महत्त्वाचं आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण. निवडणुकीपुरतं राजकारण करा, नंतर येणारं समाजकारण आहे. कुठलाही आमदार कुठल्याही पक्षाचा प्रश्न मांडतो,
तो ते प्रश्न मांडतो ते जनतेच्या हिताचे आहेत की नाही बघा. अहिताचे असेल तर तोंडावर सांगून टाका, चाल असल्या गोष्टी करणार नाही, तो समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न आहे असं काहीतरी. पण जे काम आहे धरण बांधायचे कोण सुनील शिंदेने दिलं, मग नाही करायचं. बीड जायचं आहे लोकांचा लवकर विकास करायचा आहे, कोण म्हणते सुनील शिंदे जरा डेली करा. अरे वा, ते सर्वसामान्य माणूस आहे ना होरपळणारा, त्याला लोकशाहीने अधिकार दिला, त्या लोकशाहीने त्यांना निवडून दिलं ना. मग ते काय त्यांच्या घरचे प्रश्न मांडतायत का? मग त्या प्रश्नावर तुमचं साकल्याने विचार करून उत्तर दिलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. तुम्ही नाही करत. हेच विद्वेषाचं राजकारण. आणि दुर्दैवानं भारतीय जनता पार्टी सत्तेवर आलं तर जिकडे जाल तिथे म्हणून ते डबल इंजिन बोलत असतात. ऊपर मैं खाता हूँ नीचे तू खा ले, बाकी किसको खाने नहीं दूंगा. वो खातो ना ती, पण मारे सारे दोस्त खातो होती, सगळं त्यांनी खायचं. म्हणजे तुम्ही जाता असेल सरकारमध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडवायचे. आणि ह्याच मुंबई लुटून खाणाऱ्यांना आता साधं घ्या, मुंबईच्या बंदराचा विकास का नाही झाला? टाव पडला मी 10 वर्ष. होय 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 पाहिला तू सगळं. नाही ना. मुंबईच्या बिडी चाळीचा विकास होतोय, शिवडीच्या बिडी चाळीचा का नाही? मुंबईतील गिरण्यांच्या जमिनीवर, गिरण्यांच्या ज्या मोकळ्या जमिनी त्या जमिनीवर नवीन प्रकल्प उभे करता आले का नाही करत? त्यांच्या मोडक्या चाळी पडायला आलेल्या आहेत, त्या तुम्ही नव्यानं पुनर्विकसित का नाही करत? तुम्ही करा, त्यांना करू द्या, कोणालाही करू देत नाही. बेचना आहे, त्या बापाली का बोलवतो बेच नाही तो. म्हणून हे जे सगळं चालू आहे ना, हे पाहिल्यानंतर विरोधी पक्षाला काम करायला द्यायचं नाही. पण त्याचबरोबर विरोधी पक्ष नसेल तर काय होईल याचा विचार करा. मग तर अजिबातच नाही. इलेक्शन कमिशनरला बदलण्याचा कायदा त्या गोंधळात करून घेतला त्यांनी. आणि काय केलं? इलेक्शन कमिशनरला निवडतो कोण? एक कमिटी. ती कमिटी कोण असते? पंतप्रधान, देशाचे सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षाचा नेता. यांनी काय करावं? सरन्यायाधीशाला काढून टाकलं. पंतप्रधान आणि दुसरी जागेवर पंतप्रधानांनी नियुक्त केलेला मंत्री, म्हणजे 2 त्यांचे 1 विरोधी. काय होणार? लोकशाही? काय हिंमत आहे त्या दुसऱ्या मंत्र्यांची बोलायची? म्हणजे डिक्टेटरशिप आली ना, याला तानाशाही म्हणतात. आणि म्हणून तुम्ही लोकांनी, मग खास करून महाराष्ट्रातील मराठी माणसानं, तमाम मराठी, म्हणजे मराठी जन्माने आईबापांनी मराठी पाहिजे असं काही नाही आहे. पलीकडे जाऊन विचार करा तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही महाराष्ट्रीयन आहात सगळेजण. तुम्ही विचार करा. बाबासाहेबांचं एक वाक्य महत्त्वाचं आहे, तेवढं सांगतो फक्त शेवटचं. एक वेळ लढला नाही तरी चालेल, पण विकले जाऊ नका. पैशाच्या थैल्या फिरतायत, येतोस का? काय पाहिजे ते सांग, देतो. का रे बाबा 5 वर्षात का नाही दिलंस? आता का देतो? मी बाजारात उभा आहे का तुझ्यासारखा? ते विकले गेलेले 40 आहेत ना, त्यांचा भाव काय आणि माझा भाव काय? कशाला विकले जाता? विकले जाऊ नका. स्वाभिमानाने जगा. महाराष्ट्र धर्म हा शब्द रामदास स्वामींनी आणला. तो महाराष्ट्र धर्माला जागा असं मी आवाहन करतो. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, अंधकार माजलाय, मशाला ती घ्या, प्रकाश तुम्हाला मिळेलच.